सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब यांना 75व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक रेणा सहकारी साखर कारखाना दिलीपनगर निवाडा तालुका जिल्हा लातूर। चेअरमन सर्जेराव मोरे, व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख, कार्यकारी संचालक BV मोरे आणि सर्व सन्माननीय संचालक मंडळ, सभासद आणि कर्मचारी वृंद। रेणा सहकारी साखर कारखाना दिलीपनगर निवाडा। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नळदुर्ग इथं रक्तदान शिबिराचं तसंच अनेक समाजोपयोगी सामाजिक उपक्रम आयोजन करण्यात आलं। या शिबिरामध्ये परिसरातील असंख्य तरुणांनी उत्साहपूर्वक सहभाग घेत रक्तदान केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जे आहे रक्तदान शिबिरचं आयोजन या ठिकाणी नळदुर्गमध्ये करण्यात आलं होता। अतिशय चांगल्या रीतीने या ठिकाणी युवकांच्या माध्यमातून प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे। त्याचबरोबर आपण पाहू शकता या रक्तदान शिबिरमध्ये खास करून महिलांची उपस्थिती आहे। कशा पद्धतीने आपण ज्येष्ठ नागरिक देखील या ठिकाणी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेत। काय वाटते, काय संदेश द्यायचा आहे रक्तदान देऊन? परमपूज्य विश्वभूषण भारतीय घटनाशिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल ते 27 एप्रिल नळदुर्ग या शहरामध्ये भव्य असा कार्यक्रम जयंतीनिमित्त आम्ही आयोजित केलेला आहे। 14 एप्रिलपासून ते 27 तारखेपर्यंत त्याचाच एक भाग म्हणून आज नळदुर्ग शहरामध्ये आंबेडकर जयंतीनिमित्त आम्ही रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर या महापुरुषांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या रक्ताचं पाणी करून समाजासाठी न्याय देण्याचं काम केलं। या रक्ताचं पाणी करून बाबासाहेबांनी समाजाला एक देशावरती आणि समाजावरती उपकार केलेले आहे। म्हणून त्यांच्या जयंतीनिमित्त आज 300 ते 350 मिली रक्त द्यायला काहीच हरकत नाही, त्यांना अभिवादन केल्यासारखं आहे। आणि हा रक्तदान कार्यक्रम हे पुण्या ब्लड बँकेला देण्यात आलेला आहे। तर ज्या बाबासाहेबांनी महात्मा बसवेश्वरांना गुरु मानलं त्या ब्लड बँकेला आम्ही हे रक्तदान करत आहोत। तर बाबासाहेबांच्या उपकाराची परतफेड म्हणून आम्ही हे रक्तदान आणि 27 तारखेपर्यंत असे भरगच्च कार्यक्रम या नळदुर्ग शहरामध्ये होणार आहेत। त्यामध्ये रांगोळी स्पर्धा आली, निबंध स्पर्धा, व्याख्यानाचा कार्यक्रम आला, मिरवणुकीचा कार्यक्रम, अशा अनेक तऱ्हेचे 14 तारीख ते 27 तारखेपर्यंत ह्या कार्यक्रम अशा पद्धतीने जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर या ठिकाणी महिला देखील उपस्थित आहेत। मॅडम, काय संदेश द्यायचा आहे? आपण महिला या निमित्त रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवला। जय भीम सर्वांना। सर, रक्तदान शिबिर इकडे आहे असं मला काल समजलं की आम्ही एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे। या अगोदर पण मी प्रयत्न केला होता रक्तदान करण्याचा, पण काही HP कमी असल्यामुळे वर देता आलं नाही। मी आज खूप खुश आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या प्रोग्राममध्ये एक 8 दिवसांचा कार्यक्रम आहे, 15 दिवसांचा, त्या कार्यक्रमात मला रक्तदान करता येतं। आज मी खूप खुश आहे की खूप बरं वाटत आहे। एक आपण पण समाजाचं देणं आहे आणि रक्तदान असं आहे की सर्वश्रेष्ठ आहे सगळ्यामध्ये, आपण केलं पाहिजे। महिलांनी पण पुढे आलं पाहिजे आणि महिला जर पुढे येतील तर सगळ्याच क्षेत्रात प्रगती होऊ शकते। तसं एक महिलांना एक संदेश आहे की बाबा त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आज पाहायला गेलं तर विविध ठिकाणी जे आहे खरं तरी आज जनजागृतीची अपेक्षित आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आचार आणि विचार प्रत्येक युवकांमध्ये पोहोचलं पाहिजे। विशेषतः महिलांची याच्यामध्ये सहभाग होताना पाहायला मिळत नाही। काय आवाहन करणार आहात? नक्कीच थोडंसं कुठेतरी महिलांना ग्रामीण भागामध्ये पुरुष पुढे आणत नाही आहेत। त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक केलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे। त्यांना जर एखादी गोष्ट समजावून सांगितली तर महिला कुठल्याही कामामध्ये मागे राहत नाही आहेत, त्या नक्कीच पुढे येतील। एकंदरीत अशा पद्धतीने ज्या महिलांना जर प्रोत्साहन मिळालं तर नक्कीच या प्रत्येक कामामध्ये सहभाग असतील असा एकंदरीत विश्वास ज्या व्यक्त करताना पाहायला मिळतंय। अध्यक्ष आपल्यासोबत आहे। नळदुर्ग शहरामध्ये जयंतीनिमित्त काय एकंदरीत कोणकोणते उपक्रम आपल्यासोबत या ठिकाणी राबवले जात, कशा पद्धतीने प्रतिसाद या ठिकाणी जयंतीनिमित्त मिळत आहे? सर्वांना जय भीम नमोबुद्धाय। विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व भारतीय घटनेत शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त आपण विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम आयोजित केले होते। त्यामधला हा एक भाग आहे की रक्तदान शिबिर। रक्तदान शिबिराला भरपूर चांगला प्रतिसाद मिळाला आहे। धन्यवाद। एकंदरीत पाहायला गेलं तर बोललं जातं की नाचून नाही तर वाचून जयंती साजरी केली पाहिजे। प्रत्येकाच्या तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या माध्यमातून जनजागृती कशा पद्धतीने करणार? आता बघत चला तुम्ही, आता 2 दिवसांनी व्याख्यानाचा कार्यक्रम आहे। त्यानंतर लहान लहान मुलांचे आपण कार्यक्रम ठेवलेत की त्यांना चांगला प्रतिसाद भेटला पाहिजे, चांगलं स्टेज डेअरिंग व्हायला पाहिजे। ह्यासाठी आपण विविध वक्तृत्व स्पर्धा ही ठेवलेली आहे। अजून भरपूर असे कार्यक्रम आहेत जे करून आपण बाबासाहेबांची चळवळ आणि
बाबासाहेबांचा विचार सगळ्यांच्या मनामध्ये रुजवला पाहिजे, यासाठी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक मध्यवर्ती जयंती उत्सव कमिटीची एक प्रयत्न राहील आमचा. कशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये देखील संकल्प आणि काय विचारधारा घेऊन आपण पोहोचतात, जयंती कशा पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करतात आपण? जयंती ही नाचून केली पाहिजे असं सांगतात सगळेजण, पण काय असतंय 6 डिसेंबर रोजी आम्ही काय करतो, काय म्हणतात त्याला, महापरिनिर्वाण दिनानिमित्त भरचक देशभरातील जेवढे जनता आहे तेवढी बाबासाहेबांची पुस्तक घेऊन जातात, वाचतात, करतात. हे सांगायची गरज नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती नाचून नाही तर वाचून साजरी केली पाहिजे. हे एकंदरीत पाहायला गेलं तर प्रत्येकजण जे संदेश जे आहे हे देशामध्ये जे आहे ना गीता से ना कुरान से, देश चलेगा तो सिर्फ संविधान से, या संविधानाच्या विषयावरती प्रत्येक ठिकाणी आज आपण पाहू शकता या ठिकाणी जनजागृती करताना पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाणसह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.